नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या झटपट बातम्या. शेतात शेणखत टाकण्यासह उन्हाळवाहीच्या कामाला आला वेग. अवकाळीचा फटका, वर्धा बाजारपेठ बंद, खरेदी केलेला हरभरा पावसाने भिजला. लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार, अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळीचा कहर, मका कडधान्य पिके झाली मातीमोल. कृषी महसूल विभागाचे कर्मचारी बांधावर, शेतकऱ्यांशी चर्चा, पंचनामे झाले सुरू. वादळाचे तांडव, मोहोली केंद्रावरील कोट्यावधींचे धान पावसाने भिजले. साहेब बोनस, पीक विमा, नुकसान भरपाईची रक्कम केव्हा येणार खात्यात, शेतकऱ्यांना पडला प्रश्न. गोदापात्र पडले कोरडे, ऊस लागवडीवर झाला परिणाम. पाणी उपसा रोखण्यासाठी वीज पुरवठा खंडितची, महावितरणची वीज मोहीम सुरू. मदतीसाठी 20 कोटी 62 लाख मागितले. फेब्रुवारीतील पाऊस आणि गारपिटीने झाले होते नुकसान. बाजारात सोयाबीन दर स्थिर, आवक 10,000 क्विंटलवर. मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांनी बनविले शेतकऱ्यांना लखपती. पद्मावती धरणात 35% पाणीसाठा शिल्लक, बाष्पीभवनामुळे होते पाण्यात घट. शेत शिवारात कोथिंबीर काढण्याची लगबग झाली सुरू. हळदीच्या कोचाला झळाळी, प्रति किलो 200 रुपयांचा मिळतो दर. हळदीचे दर वाढीनात, पुन्हा 15,000 रुपयावर झाले स्थिर. सव्वा लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे 83 कोटी 65 लाख रुपये. $14,400 हेक्टरवरील फळबागांवर दुष्काळाचे सावट, उन्हाचा पारा चढू लागला. पैकी 10 प्रकल्प मृतसाठ्यात, कन्नड तालुक्यात भासणार पाणी टंचाई. उन्हाळ कांद्याच्या दरात 6 दिवसात 300 रुपयांची झाली घसरण. आचारसंहितेमुळे लटकले साड्या आणि पिशव्यांचे वाटप, रेशन दुकानदारांना वितरण करण्याचे आदेश.
धोक्याची घंटा. देशात केवळ 24.65% उरले वनक्षेत्र.